किती भारी वाटते ना शेतावर आल्यावर। गाईज मी तुमच्यासाठी बनवला दिल। तू येते शेतावर? येतेस? क्यूट आहे ना गाईज। पिंकीच्या मुला 10च्या स्पीडने जायला लागते। मी ताण लागली वाटते हिला धावून धावून। टिबल सीट गेलेलो, माझा जीव काय त्या दोघी किती मोठ्या। हॅलो गाईज, आणि आता आमची साक्षी पोळ्या बनवणार आहे। आणि हा रस्ता बघा पूर्ण जंगलवाला रस्ता आहे, तर आता जंगल मधून घरी चल बेटा, पापा तुझे मारने वाले है, किस लड़के के साथ घूम रही थी। नको होते। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आत्ता वाजलेत सकाळचे 9 आणि मी चाललोय शेतावर। तर चला मग, मला खूप उशीर झालाय त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट शेतावर जाऊन भेटते। मी आता शेतावर चालले आणि हे बघा पिंकीला वाटलं मी रेडी झाले, आंघोळ नाही झाली पण फ्रेश होऊन रेडी झाले शेतावर जाण्यासाठी। तर पिंकीला वाटलं मी परत मुंबईला वगैरे कुठे चालले, तर ती बघा पाठी लागली माझ्या। कुठे नाही चाललंय, चल शेतावर। तू येतेस? तू येते शेतावर? येतेस? क्यूट आहे ना। चल, पप्पा आणि मयुरेश खूप टाइम पासून थांबलेत। ती बघा काली पण आली, तर आता चाललोय। काली काली आहे, भैरी आहे। भैरी झोपले काय? चला गाईज, मी तुम्हाला आता डायरेक्ट शेतावरच जाऊन भेटते। आता मी स्कूटी चालवते, गाडीवर चाललेली आणि ही बघा पाठून बघा पिंकी माझ्या पाठी आले शेतावर जायला। ऍक्च्युली पिंकी आणि भैरी दोघी पण आल्या, ते अंगावर नको सोडू। शेत थोडा लांब आहे, दोघींना घेऊन जायचंय आता। आणि हे बघा इथे लाजालूची झाडे आहेत। चला रेस लावून गेल्या। माझी वाट बघते, चला। लक्षात दिसते गाईस। पिंकीच्या मुला 10च्या स्पीडने जायला लागते। मी कधी पोहोचेन शेतावर? ही बघ हलू हलू येते मोठी। ए ढेबे, कधी पोहोचणार आपण? आणि इकडे पुढे खालून जायला लागतं। चल दाखवते मी तुम्हाला। हा बघा रस्ता पण खालून, इथून ना पूल चाललाय, तर इथून खालून जायला लागेल आता। ह्या शेतावर नाही चालले मी, लांबच्या शेतावर चालले। आता इथपर्यंत तर पिंकी रोज येते, पण आता बघूया तिथून पुढे माझ्यापाठी येते का। हो भैरी पण आले हो भाई, कसं येणार आहे दोघी। कुत्रा पाठीच पडलाय, जातच नाही। त्याला बोलली तू आलास तर बघ, तरी पण येतोय। चल पिंकी तू चल बेटा, पापा तुझे मारने वाले है, किस लड़के के साथ घूम रही थी। अभी तेरा बाप है उधर मयुरेश, चल जल्दी। चिडणी चालते दोघी पण तरी पण येतात। आज घेऊनच जाते त्यांना शेतावर। मॉर्निंगला किती मस्त वाटते ना सकाळ सकाळ। गाईज हा तलाव बघा पूर्ण कमलांनी भरलेला आहे। दाखवते मी तुम्हाला, 1 मिनिट। गाईज हा तलाव बघा पूर्ण कमलांनी भरला। आता थोडा उन्हामुळे सुकलाय, पण पूर्ण पिंक वाले कमल आहेत।
मॉर्निंगला किती भारी वाटतोय ना. मी 11 शिवाय उठत नाही. आज लवकर उठली तर म्हणून मी आज शेतावर चालली. ही बघा आली. दम झाला यार तिचा. मी पण घेऊन चाललंय खरी. मम्मी शिव्या देईल मला. माझं काय ना, तिला जायचंय, माझी चुकी नाहीये. चल पिंकी. व्हेरी गुड. यू कॅन डू इट. लेट्स गो. कुठे चाललीस? हो ती त्या बगल्याला पकडायला चाललंय गाईस. जाम हरामी आहे ती. तो भेटणार आहे का तुला? पिंकी चली उड़ते परिंदे को पकड़ने. आजा बेटी, तुझसे ना हो पाएगा. चल वापिस चल. तान लागली वाटते हिला धावून धावून. ही बघा दमली गाईस ती. आणि मी कधी पोहोचन शेतावर? चलो चलो, जाना है अभी और भी. आता गाडी चालू केली ना, आता बघा कशा पाटी पाटी येतील. फास्ट जायला पण काय ना, दमते बिचारी तीच. एकतर जाडी जाडी झाले. गाईज मी आता थोडं लांब तर पोहोचले. बघूयात आता मी शूट करणं बंद करते, मोबाईल ठेवून गाडी चालवते आणि बघूयात. जर पिंकी पोहोचली पूर्ण शेतात तर ती तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये दिसेलच, नाही तर ती इथून घरी जाईल. तर आता चालते माझ्या पुढे, तर चालते ती. बघूयात आता. चालते माझ्या पुढेच, तर बघते. जर ती आली तर घेऊन जाते, कारण मला तर हलवलं जायला लागते. बट वन वे आहे ना, तर मग गाडी चालवते मी, मोबाईल ठेवते. बघा बघूयात. आली तर आपल्याला ब्लॉग मध्ये पुढे दिसेल. चला मी आता तुम्हाला ना डायरेक्ट गाईच शेतावर जाऊन भेटते. आणि ह्या बाहेरच्या दोघीजणी आल्यात ना, तर इथली कुत्री खूप भुंकतायत. चला पटापट जाते. मी तुम्हाला डायरेक्ट आता शेतावर जाऊन भेटते. हडी 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 हडी. आणि त्याला बघून भैरी तर आलीच नाही. भैरी तिकडेच थांबले, येतच नाही. अरे पिंकी ना त्याच्याशी मस्ती करते. इथल्या लोकांनी बघितलं तर मला शिव दे. भैरी तर येतच नाही. आणि हिची दादागिरी बघ, याला मारते. बाबा पल्लू दे मला आणखी लवकर. हा ही आले ना माझ्यासोबत. हा म्हणून त्यांची मस्ती चाललंय. बाहेरची आहे ना ही. गाईज यांची मस्ती चालली आणि ते काका सांगतायत मला कोणचा कुत्रा येते. अरे भैरी येतच नाही. चला मी तिला जाऊन घेऊन येते. पिंकी जाम डॉन आहे. भैरी तर येतच नाही तिथून. ती बघा तिथेच राहिली. जाऊ दे आता, मला वाटत ना भैरी येईल. पिंकीलाच घेऊन जाते मी. तशी पण ती दमले, घरी जाईल परत. तिला रस्ता माहिती आहे. पण पिंकीच्या दादागिऱ्या बघा. पिंकी चल, अजून आपल्याला खूप लांब जायचंय. तुझ्या हिसाबाने 10च्या स्पीडने. गाईस तो कुत्रा पाटी पाटी चाललाय. आणि आता इथे पुढे म्हैशी पण आहेत. आहा 1 तास झाला पिंकी आपण चाललोय. भैरी तर येतच नाही बिचारी, लांबून लांबून येते. कधी पोचू? पिंकीने नवीन रस्ता काढलाय. हा रस्ता कमी पडतोय तिला. पिंकी आता ऑलमोस्ट पोहोचलोय आम्ही. आणि हे बघा आता पिंकीच्या पाठी अजून एक कुत्रा पडलाय. देखा.
बाबा गाइस पंगा हो गया है, मुझे भी डर लग रहा है। चल घरी छोड़ो चल चले समस्त के नहीं गाइस हा पण घाबरलाय, पण पिंकी बघा डॉन आहे डॉन। फायनली 10 मिनिटाचा रस्ता आम्ही अर्धा तासात पार करून पोहोचलो। पिंकी दमले तर इथेच बसले, आता चाललो, अजून शेतावर जायचं बाकी आहे। गाडी इथे लावली, पप्पांची पण गाडी आहे, आता चाललोय। हा कुत्रा ना पाठी पडलाय, जातच नाही। सुंदर लड़की देखी नहीं कि पीछे पीछे चले आते हैं। हडी चल पिंकी। कैसे बघा, तुम्हाला शेताचं दाखवते, माझं तोंड काय बघताय। हे बघा किती भारी वाटते ना शेतावर आल्यावर, आणि सगळ्यात भारी हे बघा। आमची फायनली मी शेतावर बसली, हा बघा शेत, ही बघा। आता पप्पांचा रिएक्शन बघूया। ते बाबा पप्पा आणि मयुरेश काम करतोय, पाणी घालतोय झाडांना, आणि आज सोमवार पण आहे तर मी भाजी पण घेऊन जाईन। इथे भाजी लावले, नीट पाय टाकायला लागते। गाईज माझा स्लॉल झालाय, पप्पा मला बडबडतायत, बोलतायत कशाला आणली, मग ते रिटर्न घरी घेऊन जा तिला, कारण इथे ती झाडे वगैरे तुडवेल। तर आता लॉल झालाय माझा आणि मी चालले रिटर्न घरी। गाईज मी परत चाललोय, ती बघ पिंकी तिथे बसले, दाखवते तुम्हाला। दमली ना म्हणून बसले ती, पण आता मी परत चाललोय कारण तो कुत्रा आलाय ना पाठी, मयुरे ओरडतोय। चलिए आता आम्ही परत चालले। पिंकी तुम्ही त्याला हाणलास ना पाठी, म्हणून परत जायला लागते आपल्याला। गाईज मगाशी आम्ही मेन रोडने आलो ना, तर पिंकी खूप जास्त दमली, तर आता मी शॉर्टकटने चालले, आणि हा रस्ता बघा पूर्ण जंगलवाला रस्ता आहे, तर आता जंगलमधून घरी चाल। तर आता रस्त्यात काही सीन झालं तर मी तुम्हाला दाखवेनच, नाहीतर मी आता डायरेक्ट तुम्हाला घरी पोहोचून भेटते। गाईस सो फायनली घरी पोहोचलो, आणि आता वाजलेत 10:30, आणि पिंकी खूप जास्त दमले म्हणून तिला बिस्किट देते। आणि तो जो डॉगी आलेला ना पाठी, त्याला पण घरी सोडून आला, तर तो पण घरी गेला, आणि पिंकी पण घरी आली, तर आता तिला खाऊ देते, जाम दमले बिचारी। गाईस पिंकी खूप जास्त दमले म्हणून झोपली, ती खात नाही, भैरी आणि कालीने खाल्ला, तर झोपू दे तिला, झोपून उठली तरी मस्त जेवेल आणि मग ती रिलॅक्स होईल। तर बघूयात आता घरी पोचले ना, तर मम्मीला खरं नाही वाटत पिंकी आलेली ना, आलेली खरंच। कपडे लावता घे, डोक्यावर नको ते, नको होते घे कमरेवर, कसं काय कपडे लावायला। गाईस तर आता पिंकीला पण बिस्किट देऊन झाला, आणि मला पण भूक लागले, तर मी आता कालचा पप्पांचा बर्थडेचा केक आहे ना, तर तो केक खाते, आणि आता पोळ्या पण बनवायचे, तर बघूयात पुढे। गाईस आणि आज ना संक्रांत आहे, तर हे बघा सर्वजण तिलगुल वाटतात, आम्ही तिलगुल खाते। गाईस तर आता सोमवार आहे ना, आज उपवास आहे, म्हणून मी आता बटाट्याची भाजी बनवते, आणि हे बघ मम्मी भात बनवते ना, मम्मी मी भाजी बनवते, ही बघा आता मी ही भाजी बनवते, बटाट्याची फोडणी देते।
गाईज आणि फायनली ही बघा माझी भाजी झाली, जशी मला पाहिजे होती तशीच सेम झालंय. फायनली भाजी झाली आहे रेडी. काय मम्मी? कानातलं. गाईज हे बघ, मम्मीचा हवाला कानातला आहे ना, तर मी घातला होता, कंजूसने रिटर्न घेतला आणि मला बोलते तुझ्याच घाल, नकली बोलते. मम्मी दे मला सोन्याचे. तुला करीन गप बस, आता नको. कधी? एवढे लवकर नको. मग कधी? टाइम नाही. घाल पटापट. आणि थांब, लावू पण नको, बघ लागला की. गाईज आणि आता मी जेवते आणि हे बघा जेवायला आहे मी बनवलेली बटाट्याची भाजी आणि भात. गाईज मगाशी शेतावर ना काठी काढत होती, तर काटावर काहीतरी रुपलंय हाताला, तर मम्मी काढते, बघूयात काय आहे. इथे बोटाला काहीतरी लागलंय, बघू दे काय आहे नक्की. काय आहे ना, नाही तर उगाच भीती वाटते मला. आई हा पण वरतच काय बोट ढील तर मग तू डायरेक्ट पिन लावते. मग काय बोट लावू आता? दुखतंय आता बरं. काहीतरी गेलेला मम्मीने काढला. काय केला? कुठे काय आहे? झालं. आणि हे असं काल कसं काय तुझ्या आता? ते काले तुझे आहेत म्हणून माझे आहेत. तू बोलतस, ते बोलत तुम्ही ना. कोण बोल? अगं ते जन्म खून आहेत माझ्या, चायपत्ती. आता गाईस हे बघ, आज मकर संक्रांती आहे ना, तर हे लोक पतंग बनवत आहेत. दिवेश दाखव पतंग. गाईस हा बघा, दिवेशने पतंग बनवलाय. गौरवचा कुठे आहे? गौरव बनवते. कुठे चाललेत? बंदरावर उडवायला. गाईस ते लोक समुद्रावर चाललेत आता पतंग उडवायला. गाईस आणि आता दुपारचे 3 वाजलेत आणि मी रेडी झाले आणि फ्रेश वगैरे झाली आणि मम्मी हे बघा पोळ्या बनवते. आता पुरणपोळ्यांची तयारी चाललंय. तुला हेल्प पाहिजे? हो. हा, मी हेल्प करणार आहे तिला. नको पहिली पाहिजे मला. पीठ मळते, पीठ. गौरवचा एक पतंग बनवलंय. बनवून काय कर देतास? तुला येतं? देवाला काय दे चल. ती एक ओढणी आहे ना तुझी, त्याचं बनवतं. त्यांनी ह्याचं बनवलंय, पेपरचं बनवलंय. गाईस मम्मी मला पतंग बनवून देते. नक्की येते का? टिंग टिंग. आता ह्याला काय रेस्ट करत केलास? किती टाइम? 10 मिनिटं. 10 मिनिटानंतर आम्ही बनवू पुरणपोळ्या. हॅलो गाईज. आणि आता आमची साक्षी पोळ्या बनवणार आहे आणि मी हल्दी कुंकवाला जाणार आहे. गाईज सगळी ना माझ्या घरात हॅलो गाईज बोलून असं ऍक्टिंग करून दाखवतात. बोलून दाखव. हॅलो गाईज. जोरात बोल. आता काय लाजतास? बोल. आता कॅमेऱ्यात बघून बोल. गाईज हे बघा, आता फायनली संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मम्मीने आता पोळ्या बनवायला स्टार्ट केलंय. पुरणपोळी ना मम्मी? मम्मी बनवते पुरणपोळ्या. मी पोळ्या भाजणार आहे, मम्मी लाटते. मी लाटायला गेलो तर ते पुरण काय पोळी मधला पुरण फाटून जाईल. ती पुरणपोळी मर्डर होईल त्या पुरणपोळीचा. तूप आहे ना हा?
तूपच आहे, तेल नाही. पोळीला तूप लावतात, तेल नाही लावत. चपातीला तेल लावतात. अच्छा. उलटी कशा करू? अशी पुरण काढून पावडर लाव काशी पटापट. फास्ट आहे ना. हॅलो गाईस, ही बघा आता ही साक्षी पोळी लाटणार आहे. गाईज आता मी पुरणपोळी बनवणार आहे. कशी बनवायची? बघूया आता कशी साक्षी बनवते. लाट हलक्या हाताने, हलकत हलकत. चपाती होता आपल्याला तशी नाही आहे, सगळीकडे सेम लाटली पाहिजे. हा तुझी मोठी झाली, माझी बस झाली. इकडे साईडची फक्त लाटणं मोकळी हो. कुठले तर सगळा तवा चिकटवशील. हे बघ बस समजी. गाईज ही बघा मी बनवली पुरणपोळी. टाकू? टाक टाक. ओ माय गुडनेस, मी बनवलेली पोळी. तूप टाक. कसा टाकली. ओहो मी करते. उठ गाईज मी तुमच्यासाठी बनवला दिल. जाईन तो फेरी मारणार आहे. आई पण बोलली तुला आता तर टाइम नाही गेल तू तेव्हा हल्दीला. इथने आलो आता टाइम नाही गेलो कधी तू बसायलाच लागतो. मग हाय आता साक्षरी पोळ्या लाटल्या बघा. लवच्या तो एक लवचा केलाय सगळ्याला. मी काही 5-6 लाटले ते तुम्ही पाहिजे तर देवला जाऊन सगळी भागाभाग झाली. गाईज हा बघा मी तुमच्यासाठी लवचा बनवला. काकू आले. व्हिडिओ करते हो. टीव्हीवर दाखवतो मग. गाईज तर आता संध्याकाळचे 6:15 वाजलेत आणि आता मी मम्मीला घेऊन गावात चालले. आज मकर संक्रांती बद्दल आज हल्दी कुंकू आहे ना, तर मम्मीला घेऊन चाललोय. झालीच रेडी? हा तर आता आम्ही चाललोय हल्दी कुंकूला. चल लवकर. माझा फोन गाईस तर आता आम्ही टेबल सीट चाललोय. मम्मी, मी आणि वहिनी आणि सारा पण आहे. चला आता तिथे जाऊन मी तुम्हाला भेटते. फुले आहेत, वहिनीची झाडे. आणि फायनली पोहोचलो इथे. चला आता हल्दी कुंकू करायला जाऊया. तू का लपतस का? तू बोलतोस ना त्याच्या. मग आता मला लाज वाटते. ती लाजते. मस्त झालंय. गाइस फायनली घरी पोचलो. टेबल सीट गेलेलो. माझा जीव काय, त्या दोघी किती मोठ्या. मम्मीला आणि वहिनीला घेऊन गेलतो टेबल सीट वाडीत. अरे हे बघा मग अशी गावात मम्मी गेलती. हे बघा काय घेऊन आले. गाइस हे बघा मी आता भाजी बनवते, म्हणजे शिजते आणि मम्मी चालले आत्याकडे हल्दी कुंकूला.
आणि मला बोलते तुझ्या हातच्या पोळ्या घेऊन चालल्या बोलते. बघा माझी तारीफ करते. दाखव मगाशी पोळ्या बनवल्या ना तर आता पोळ्या घेऊन चालल्या आत्याकडे. आणि इकडे आले पिंकी पोळी खायला. तर आता मम्मी तिला पोळी देते. दे ये पिंकी. हे घे. तुमच्या पार्टी येलो नाही तर ती आता मम्मी गेली आत्याकडे भाऊबीजेला नाही. मम्मी आता आत्याकडे गेली हळदी कुंकूला आणि मी भाजी बनवते. बघूयात माझी भाजी. मगाशी मी भाजी ठेवली गॅसवर आणि मला आठवणच नाही. ती जलता जलता वाचलंय. मम्मीने वाचवली तिला. सो आता मला तिला नीट बनवायची आहे. बघूयात कशी बनते. आता मी तुम्हाला डायरेक्ट बनल्यावर दाखवते गाईज. आणि फायनली माझी भाजी बनलेली आहे. बघत दाखवते मी तुम्हाला. सो फायनली भाजी रेडी झाले. थँक गॉड नीट झाली, नाही तर मम्मी आल्यावर शिव्या पडल्या असत्या. आता जेवायचं बाकी आहे. तर मग आता तुम्हाला मी डायरेक्ट जेवताना भेटते. तोपर्यंत मी माझी कालचीवाली व्हिडिओ एडिट करते. गाईज मम्मी आणि मोयरेश आत्याकडे गेलेत ना. मम्मी हळदी कुंकूसाठी गेले. तर घरात कोण नाही. तर ही बघा पिंकी बघा. ही बघा घरात येऊन बसले. पिंकी गाणी ऐकते. गाईज सो फायनली आता रात्रीचे वाजलेत 11 आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. A few moments later. गाईज सो महेश मला बोलून नाही देत. पागल आहे. गाईज आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि महेश चुप रे. गाईज आता जेवण वगैरे अरे चुप. गाईज मला बोलून नाही देत यार. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. 11:30. सो 11:30 वाजले. 12 सांग याला. रात्रीच खेळ चाले जाना सोड. अगं नाही मला ना आवडत. आज बजेंगे 12 निकलेंगे चोर. गाईज आतापर्यंत मी 50 टेक घेतले असतील एंड करण्याचे आणि मोयरेश मला परेशान करतोय. 2000 years later. गाईज आता वाजल्यात रात्रीचे 12 आणि जेवण वगैरे झालेलं आहे. सो फायनली आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. माझा आवाज गेलाय. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि आतासाठी बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.